रत्नागिरीमध्ये देखील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद झाला। उदय सामंतांच्या हस्ते वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं। दरम्यान यावेळी सकल हिंदू समाजाकडून सामंतांना काळे झेंडे दाखवण्यात आले। रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मोठा राडा। सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। पोलिसांचा चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर वक्फ बोर्डच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना परवानगी दिली असते का? आणि आज ज्याचं उद्घाटन करतायत तसं एक टाळं पण घेऊन ठेवा, कारण लवकरच त्या ऑफिसला टाळं लावण्याचं काम होणार आहे, त्याची चिंता करू नका। तिकडच्या हिंदू समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या मतदारसंघाचे खासदार हे सन्माननीय राणे साहेब आहेत, हे कोणी विसरू नये।